ही आहे गरमागरम कोकम कढी, जी आपण भाताबरोबर किंवा अशीच प्यायलाही करू शकतो. आणि त्याच्याबरोबर झणझणीत फ्राय केलेली ही हिरवी मिरची आणि थोडी तिखट भाजी वालाची, असं असणार आहे आजचं आपलं जेवण. हे आहेत वाल. ते थोडे कोमजल्यासारखे वाटतात कारण की ते मी फ्रीजमध्ये ठेवलेले, पण ते चांगले आहेत. त्या वालासाठी जे वाटण लागणार आहे त्याच्यासाठी खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक हे वाटण मी वाटून घेते. फोडणीसाठी थोडंसं कढईमध्ये तेल घ्यायचं, जिरं, लसूण, कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो तेलात फ्राय करायचं. नंतर जे आपण वाटण केले ते घालायचं. ते वाटण पण तेलात फ्राय करून घ्यायचं. आपला घरगुती मसाला, गरम मसाला, हळद घालायचं, कढीपत्ता आणि तेही तेलात परतून घ्यायचं. सगळं परतल्यानंतर जे आपण वाल सोलून वगैरे घेतले ते घालायचे. वाल शिजण्यासाठी थोडंसं जे पाणी लागेल ते पाणी घालायचं. आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आणि ही वालाची भाजी शिजवायची. मस्त अशी गरमागरम वालाची भाजी आपली तयार झाली. ह्या वालाची भाजीची चव आहे ना थोडी तिखट असते, त्यामुळे ही तिखट चव त्या आंबट कढीबरोबर कोकमच्या कढीबरोबर छान लागते. मग आपण कोकमची कढीही करूयात. ह्या कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेते. कोकम टाकलेत पण काळोख आहे ना एवढा पावसामुळे झालेला आहे काळोख आहे, त्यामुळे कोकम टाकले ते दिसतच नाहीये. हे बघा मी ते 8-10 तरी कोकम ह्या पाण्यामध्ये टाकलेत. त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची पण टाकायची आणि जिरं टाकायचं आणि हे पाणी उकळून घ्यायचं. कोकमचं पाणी तिथे उकळू दे तोपर्यंत आपण त्या कढीला ना पीठ लावावं लागेल. त्यासाठी ह्या वाटीमध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. थोडंसं पाणी घालायचं आणि हे पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं. आता हे उकळलेलं जे कोकमचं पाणी आहे ते वाटीमध्ये काढून घ्यायचं. हवं असलं त्याचं जे कोकम आहे ते तुम्ही बाजूला काढू शकता, तुम्हाला समजा नको हवे असतील तर ह्या वेळेला. आणि त्याच्यामध्ये जे आपण तांदळाचं पिठाचं जे मिश्रण आहे ते मिक्स करायचं. आता फोडणी द्यायची नेहमीसारखी. तेल घेतलंय, त्यात मोहरी घालायची, ठेचलेली लसूण, कढीपत्ता घालायचा आणि थोडं तेलात परतून झाला की मग जे आपलं कोकमचं पाणी, पीठ मिक्स केलेलं जे सगळं मिश्रण आहे ते घालायचं. कढी आता घट्ट होईल तर त्याच्यासाठी थोडं पाणी पण घालायचं, हळद घालायचं, मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि ही कढी थोडं ढवळत पण राहायचं. आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जसजसं ती शिजत जाईल जसं ते घट्टपणा येत जाईल आणि ही कढी आपली तयार होते. कढी आपली तयार झाली. आता मस्त एका वाटीमध्ये काढून घ्यायची. प्यायची असेल तर पिऊ शकतो. भातावर खायची असेल तर भात घ्यायचा. आता ह्या आंबट कढीबरोबर मस्त अशी झणझणीत मिरची असेल ना, तर हे जे जेवण आहे ना, ते एक रोजचं जेवण नाही होत. काहीतरी असं स्पेशल होऊन जातं. साधं सोपं. आता हे मिरचीसाठी मी चिरून घेतल्या ह्या मिरच्या. मीठ घेते. मिठामध्ये थोडीशी हळद घातली. ते जे मीठ आहे ते मिरचीमध्ये भरून घेते आणि नेहमीप्रमाणे ह्या मिरच्या मस्त अशा थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. या फ्राय केलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या सगळ्याच काही खाल्ल्या जात नाही. ज्या उरल्या त्या एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायच्या. आणि कधी-कधी आपण टिफिन साठी ज्या भाज्या नेतो त्या कधी-कधी व्यवस्थित होत नाही घाईगडबडीत. त्या दिवशी ह्या फ्राय केलेल्या मिरच्या 1-2 त्यामध्ये टाकायच्या, म्हणजे जी भाजी बिघडली त्यालाही ह्या फ्राय केलेल्या मिरच्या चव देतील आणि जिथे चपाती खावीशी वाटणार नाही तिथे तुम्ही 1 चपाती एक्स्ट्रा खाल.